राष्ट्रवादी भाजप युतीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विरोध, विवेकमधून भाजप नेत्यांना कानपिचक्या। संघ वर्तुळाला भाजपची अजित पवारांची युती नकोशी। विधान परिषद निवडणुकीत कुणी कुणाला फसवलं नाही, निवडणूक रणनीतीच चुकल्याचं जयंत पाटलांना पराभव झाला। विधान परिषद निवडणुकीतील पराभवावर शरद पवार यांचं भाषण। प्रकाश आंबेडकरांची आघाडीची ऑफर राष्ट्रवादीनं फेटाळली, राष्ट्रवादी महायुती सोबतच राहणार असल्याची भुजबळांची ग्वाही। पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीला मोठा खिंडार, माजी आमदार विलास लांडे अजित गव्हाणेंचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षामध्ये शरद पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। 20 नगरसेवकांचाही राष्ट्रवादी शरद पवार पक्षात पक्षप्रवेश। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांच्या राजीनाम्याच्या चर्चा, अमित शहा आणि मोदींची भेट, योगी आदित्यनाथ राज्यपालांना भेटण्याची शक्यता। दहशतवादी यासीन भटकळच्या विशाळगडावरील वास्तव्याची चौकशी होणार, कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती। पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली सपत्नीक पूजा, राज्य सुजलाम सुफलाम होऊ दे असं मुख्यमंत्र्यांचं विठुरायाला साकडं। मध्य प्रदेशमधील मंदसौरमध्ये शेतकरी शांतीलाल पाटीदार यांचं आंदोलन, जमिनीवर लोळत जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकरी पोहोचले। उपराजधानी नागपूरमध्ये मुसळधार पाऊस, जोरदार पावसाने वातावरणात गारवा। डेहराडूनमध्ये हिंदुत्व संघटनांचा घरात घुसून धर्मांतरांचा आरोप, घरात घुसून ख्रिश्चन क्रॉस प्रार्थना कक्षाची केली तोडफोड। काँग्रेसच्या कोर कमिटीची बैठक 19 जुलैला गरवारे क्लबमध्ये, निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे फुटलेल्या मतासंदर्भात होणार चर्चा। उद्धव ठाकरेंची एरियल फोटोग्राफी, हेलिकॉप्टरमधून काढले वारीचे फोटो, फोटोग्राफीच्या माध्यमातून वारीचे भक्तिरंग। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचं मुख्यमंत्री शिंदे आणि गृहमंत्री फडणवीसांना पत्र, विशाळगड प्रकरणात दंगली घडवण्याचा प्रयत्न। महाराष्ट्रात पसरत चाललेलं जातीपातीचं विष समूळ नष्ट कर, आषाढीच्या शुभेच्छा देताना राज ठाकरेंकडून राज्यातील परिस्थितीवर भाष्य। शिवकालीन वाघनखं मुंबईत दाखल, मुंबईहून साताऱ्याला वाघनखं रवाना, 3 वर्षासाठी भारतात वाघनखं। भंडारा जिल्ह्यात अखेर पावसाची बॅटिंग, पावसामुळे शेतकरी सुखावला, 3 दिवसानंतर अखेर पावसाची पुन्हा हजेरी। मुंबईच्या रस्त्यांवर तब्बल 25,000हून अधिक खड्डे, पालिका प्रशासनाकडून 5,000 खड्डे असल्याचा दावा। राज्य सरकारचा खड्डेमुक्त मुंबईचा दावा ठरला फोल, काँग्रेस नेते रवी राजा यांची टीका। निवडणुका आल्या की ऑफर येतात, महायुतीतील तिन्ही पक्ष एकत्र आहेत, एकत्र निवडणुका लढणार, प्रकाश आंबेडकरांच्या ऑफरवर छगन भुजबळ यांचं उत्तर। भिवंडीत बीएसएनएल कार्ड घेण्यासाठी नागरिकांची गर्दी, शहरातील गौरीपाडा येथील बीएसएनएल कार्यालयात गर्दी, इतर कंपन्यांनी दर वाढवल्याने ग्राहकांचा बीएसएनएलचं कार्ड घेण्याकडे कल। खराब हवामानामुळे देवेंद्र फडणवीस अजित पवारांचं हेलिकॉप्टर भरकटलं, नागपूर ते गडचिरोली प्रवासादरम्यानची घटना, पायलटच्या प्रसंगावधानानं अनर्थ टळला। सांगलीच्या कडेगावचा मोहरम हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक, 150 वर्षाची परंपरा असलेल्या मोहरममध्ये हिंदू समाजाला मान। हिरशाळवाडी दरडग्रस्तांच्या घराचं बांधकाम अंतिम टप्प्यात, सिडकोद्वारे सुरू आहे 44 घरांचं बांधकाम। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।